ते स्वीकारावं. छान असं रोपटं आणि मानाची शाल बालगंधर्व परिवाराचे आदरस्तंभ खजिनदार सन्माननीय अण्णा गुंजाळ यांच्या हस्ते त्या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान केला जातो आहे. दोन्ही अण्णांनी एका अण्णांच्या हस्ते दुसऱ्या अण्णांचा सन्मान झालेला आहे आणि यांना त्या नात्यानं आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचा आनंद घेत असताना मी अरुण गायकवाड यांना विनंती करतो की आपण अर्जुन जाधव आपल्या गुरूंचा सन्मान या ठिकाणी करावा. कॅसेटच्या जमान्यापासूनच अर्जुन जाधव यांचं एक मोलाचं योगदान या नृत्य क्षेत्रामध्ये आणि कॅसेट या सुमितचा हा जो विषय होता अनेक फाउंटनवर सगळ्या देवदेवतांची गाणी अर्जुन जाधव यांच्या नृत्याने गाजली आणि वाजली. अरुण गायकवाडांचंही तेवढंच मोलाचं आहे आणि अक्षराची माणसं फार ग्रेट असतात आणि अशा या वातावरणामध्ये ड्रीम फाउंडेशनचे काशीनाथ बदगुणगी सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. मी विनोद धोकटे यांना विनंती करतो की आपण काशीनाथ बदगुणगी सर की महाराष्ट्र शासन युवा गौरव पुरस्कार विजेती संस्था ड्रीम फाउंडेशन ड्रीम IAS सेंटर स्पर्धा परीक्षा आणि करिअर मार्गदर्शनाचे फाउंडर आहेत आणि सलग 42 तास व्याख्यानाचा URF एशियन रेकॉर्ड होल्डर भारत सरकारचा युवा केंद्राचा राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. नेहरू युवा केंद्राच्या पुरस्काराने सन्मानित काशीनाथ बदगुणगी सर यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. या सगळ्यांमध्ये या कलाकारांचं कौतुक करण्याकरता शुभेच्छा देण्याकरता माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांचे सहाय्यक योगीजी वराडे या ठिकाणी उपस्थित. मी वराडे साहेबांना विनंती करतो की कृपया आपण मंचावरती येऊन आपला सन्मान स्वीकारावा. गणेशजी गायकवाड आपल्याला विनंती आहे आपण हा सन्मान या ठिकाणी करावा. धन्यवाद. सर्व मान्यवरांचे या ठिकाणी धन्यवाद देतो. बक्षीस समारंभाकडे वळण्यापूर्वी आता आपण नुकतं 10वी-12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करणार आहोत. त्यांच्या पुढच्या करिअरच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांमध्ये एक समरावस्था असते, पालकांमध्ये असते की 10वी-12वी नंतर करायचं काय, विशेषतः 12वी नंतर काय करू हा महत्वाचा विषय आहे आणि कसं करू हा त्यामुळे महत्वाचा प्रश्न असतो. तर याला मार्गदर्शन 1-2 मिनिटांमध्ये आपल्या ड्रीम फाउंडेशनच्या वतीनं बदगुणगी सरांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. कसोटी वनडे आणि T20 आणि सुपर ओव्हरमध्ये मी फक्त सुपर ओव्हरमध्ये आलोय. आदरणीय मान्यवर, 20 वर्षांपूर्वी मी पण माझं करिअरसाठी 2002ला पुणे गाठलं. एका छोट्याशा ग्रामीण भागातून कन्नडचं बॅकग्राऊंड असलेला, पितृभाषा कन्नड, मातृभाषा मराठी, तेलुगू ही तिथली आमची व्यावसायिक भाषा, इंग्लिश ही माझी शिक्षणाची भाषा आणि अशामधून पुण्यामध्ये आलो. UPSC MPSC स्वप्न घेऊन आणि अब्दुल कलामांना भारावून घेऊन मी सोलापूर, पुणे ते दिल्ली प्रवास केला आणि साहेब त्यावेळेला UPSC करताना आम्हाला क्लासचा फी भरायला पण पैसे मिळाले नाही. ज्या क्लासमधून मला हाकलण्यात आलं ते संकल्प केला की इथंच आपलं काहीतरी असेल आणि 8-1 महिना झाला मी लॉकडाऊन नंतर पुण्यामध्ये आलो. ज्या क्लासमधून, ज्या बिल्डिंगमधून मला हाकललं होतं त्याच बिल्डिंगमध्ये मी आता भाड्याने घेऊन तिथे मी क्लास सुरू केलेला आहे. याच बालगंधर्वला कधी 100 रुपये नसायचे आम्हाला, पण 100 दिवसामध्ये मी 5 शो केलं सर. माझा मी यशस्वी होणार शो केलो. लॉकडाऊनमध्ये बघितलो आम्ही शेतकऱ्यांची मुलं, अनेक अडचणी आल्या, कलाकारांना पण मी बघत होतो. तर मला असं वाटतं की सर हे सगळी कला ठीक आहे, एक कलावंत म्हणून ठीक आहे, पण जेव्हा आम्ही घरी जाऊ सर आपल्या कुटुंबांचं काय, म्हणून मी आमच्या सर्व कलाकारांच्या पाल्यांसाठी एक योजना, मी एक कुठलाही राजकीय नाही, उद्योजक नाही, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपली मुलं 1ली पासून 10वी पर्यंत असतील तर त्यांना कोचिंगचा सगळा खर्च ड्रीम फाउंडेशन करेल. माझी संस्था जी 20 वर्षापासून काम करते आणि 10वी-12वी नंतर तुम्ही आर्ट्स, सायन्स, कॉमर्स कुठेही घ्या, त्यांना स्पर्धा परीक्षा तयारी करा, UPSC MPSC असेल. आपल्या कलाकारांचा मुलगा देखील IAS असेल आणि तो लाल दिव्याच्या गाडीत येईल आणि आपला सत्कार स्वीकारेल, हे एक संकल्प मी या निमित्तानं बघितलेले आणि आपण त्या उपक्रमासाठी यावं. यासाठी 5 गोष्टी महत्वाच्या आहेत जे अब्दुल कलामांनी मला सांगितलेत. आदरणीय बाबासाहेबांनी संधी दिली, मोठी स्वप्न आपल्या मुलांना दाखवूयात.
कारण कलाम सर म्हणतात द फ्युचर बिलॉंग टू दोज हू बिलीव्ह इन द ब्युटी ऑफ द ड्रीम्स. आपली पण मोठी स्वप्न बघूयात. अभ्यंकर साहेब तुम्हाला सांगून आम्ही सांगतो की मोठी स्वप्न बघूयात, धाडसी बनूयात. अगदी छोटी छोटी मुलं बघा, अगदी त्या वैष्णवीपासून सगळ्या मुलींनी खूप धाडसानं केलंय. दुसरी गोष्ट धाडसी आपल्या मुलांना बनवूयात. तिसरं त्यांचा आत्मविश्वास. हा कलामंच आहे, त्यांचा आत्मविश्वास वाढतो. कुठल्याही क्षेत्रात जावा. चौथं नियोजन. सकाळी 10 वाजल्यापासून नियोजन, ही सगळी टीम साठी एकदा टाळ्या देऊयात, अगदी नैपथ्यपासून सगळ्यांसाठी. चौथं नियोजन, आपल्या मुलांचं करिअर पण नियोजन करा. आणि 5वं बिनधास्तपणा. आपल्या मुलांमध्ये बिनधास्तपणा येऊ द्या. सर स्पोर्ट्समध्ये 3% 5% रिझर्वेशन आहे आणि 3, 5, 10 मार्क पर्यंत पण पास होतात. मग सांस्कृतिक कला मंचाच्या माध्यमातून मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की साहेब आपली कलाकारांची मुलं देखील डेप्युटी कलेक्टर, डेप्युटी सीईओ, पोलीस व्हावीत. आणि 19 लाख आपल्याकडे अधिकारी आहेत, प्रशासकीय अधिकारी, आणि ते प्लॅटफॉर्म मिळतो. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जर आपला एक पोरगा असेल किंवा महापालिकेमध्ये आपला एखादा विद्यार्थी असेल, किती सर 7,000-8,000 मध्ये 90,000 पगार सुरू आहेत. शेवटी पोटा पाण्याचा पण प्रश्न आहे साहेब. म्हणून माझ्या सगळ्या आई वडिलांना विनंती आहे, ही कला पोटा पाण्यासाठी नक्की करूयात, पण यासोबतच कुठेतरी उद्योग व्यवसाय प्रशिक्षणामध्ये किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये यावं. प्लॅटफॉर्म चांगला आहे आणि कधी तुम्हाला हाक लागली तर काशीनाथ बदगुणकी याला हाक मारा. मी तुमच्या सोबत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काशीनाथ सरांनी अतिशय 1.5 मिनिटामध्ये मोठं मोटिवेशनल पीस दिलेलं आहे. निश्चितपणे भविष्य काळामध्ये या सगळ्या गोष्टींकरता आपलं विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्याचा मानस आहे. आणि कला पोटा पाण्यासोबतच एक आहे की शिक्षण नोकरी आपल्याला जगायचं शिकवते, पण कला हे का जगायचं हे कला शिकवते. आणि हे त्या गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. मी निसर्ग भास्कर निमकर 10वी विद्यार्थी गुणवंत निसर्ग भास्कर निमकर या विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करत मी माधवजी अभ्यंकर आपल्याला विनंती करतो की आपण हा सन्मान करावा. रसिक साहित्य ग्रंथ मैत्री माधवजी अभ्यंकर या ठिकाणी सन्मानित करतील. आणि अर्जुन जाधव, यानंतर हर्षवर्धन चित्रसेन भवार. हर्षवर्धन चित्रसेन भवार कलाकारांच्या मुलांचा, विविध गुणवंतांचा सन्मान आहे. 10वी-12वी विद्यार्थ्यांचा. वेदिका नागेश देशमुख, मी अण्णांना विनंती करतो की आपण सन्मान करावा आहे. नाही फक्त विद्यार्थी. वेदिका नागेश देशमुख. त्यानंतर अर्जुन जाधव यांना विनंती करतो की आपण यानंतरचं द्यायचं आहे. सिद्धी संजय लोकरे. सिद्धी संजय लोकरे. सिद्धी लवकरे. सायली नवनाथ शिंदे. गुणवंत विद्यार्थ्यांचं टाळ्यांनी कौतुक करूया, त्यांचं कौतुकाची थाप देऊयात. आर्यन करुण चतुर्वेदी. सायली नवनाथ शिंदे. माधवजी अभ्यंकर, अर्जुनजी जाधव या ठिकाणी गुणवंतांचा सन्मान करतायत. आर्यन करुण चतुर्वेदी. पूजा चंद्रकांत गवळी. पूजा चंद्रकांत गवळी. श्रावणी राजू कुंभार. या रंगभूमीला पुढे महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम सुरू होणार आहे. कृपया प्रेक्षकांनी नोंद घ्यावी. पूजा चंद्रकांत गवळी, त्यानंतर श्रावणी राजू कुंभार. श्रावणी राजू कुंभार. वैष्णवी विलास भाटे. रसिक साहित्य वैष्णवी विलास भाटे. स्नेहा माधव दुधाळ औरंगाबाद. स्नेहा माधव दुधाळ गुणवंत विद्यार्थिनी. स्नेहा ये. संभाजीनगरवरून आलेली आहे. तिचा सन्मान अभ्यंकर सरांनी करावा. ऋषिकेश अविनाश नेटीथोर. ऋषिकेश अविनाश जेटीथोर.
संघर्ष संतोष संकट उपस्थित आहेत. संघर्ष संतोष संकट स्नेहा विजय चेन्नूर. स्नेहा विजय चेन्नूर या कलावंतांच्या मुलांनी आपल्या आई वडिलांचे दौरे, त्यांचे कार्यक्रम, 2 वर्ष कोरोनाचा कठीण काळ, कलाक्षेत्र ठप्प असताना जिद्दीनं कष्टानं शिकवणी न लावता हे घवघवीत यश मिळवलेलं आहे आणि याचा आम्हाला नितांत अभिमान आहे. यानंतर इयत्ता 12वी गुणवंत विद्यार्थी आणि गुणवंतांची यादी पुढील प्रमाणे. आदित्य विजय गवांडे. आदित्य विजय गवांडे त्याने आपल्या ज्ञानामुळे तिथे विजय मिळवलेलाच आहे, पण त्यांच्या आईवडिलांनी सुद्धा कला क्षेत्रामध्ये फार मोठा विजय मिळवून संगीत, गीत, नृत्य यामध्ये वेगळं स्थान निर्माण केले. संगीतकार विजय गवांडे आणि प्रसिद्ध कलाकार माधवी गवांडे यांचे ते युवराज आहेत. हेअरस्टाईल खूप छान आहे आणि अशा या स्टायलिश विद्यार्थ्यांचा सन्मान करताना आम्हाला आनंद होऊन श्रावणी विनोद धोकटे जिने मागाशी अप्रतिम असं कवितांचं वाचन केलेलं आहे आणि खूप चांगली चित्रकार आहे व स्कॉलरशिप मध्ये सुद्धा तिथे वेगळं टॅलेंट आहे. श्रावणी विनोद धोकटे आणि नांदीमध्ये सुद्धा तिचा आणि आनंदाची गोष्ट आहे श्रावणी विनोद धोकटे या लाडक्या कन्येचा जे कविता संग्रह होणार आहे तो कविता संग्रह प्रकाशित करण्याचा संपूर्ण खर्च आधारस्तंभ अण्णा गुंजाळ या ठिकाणी उचलणार आहेत आणि बालगंधर्व परिवाराचे अण्णा गुंजाळांच्या वतीनं त्या ठिकाणी ते पण करणार आहेत. क्या बात आहे. 50% आवाज त्यांनी दिलेला आहे. जागा वाटपात 50 वाटप समांतर आलेला आहे. यानंतर कनिष्का दिनेश करंबेळकर आहेत का? आहे. उषाताईंचा आवाज आला म्हणल्यानंतर आहे. आम्हाला वाटलं समोरून येताल, तुम्ही इकडून आलात. यानंतर सोनल लक्ष्मीकांत साळवे महाराष्ट्राचे लाडके निवेदक 20-25 वर्षाहून अधिक काळ या क्षेत्राला देणारे आमचे दादा साळवे, निवेदनातला दादा माणूस, त्यांची लाडकी कन्या सोनल. म्हणजे मुलांचा अभ्यास घ्यायला कलाकारांना वेळ मिळतो कधी एक मोठा प्रश्न असतो, पण त्यातून एवढं घवघवीत यश सर्वजण मिळवत आहेत. यानंतर सुजल शैलेश पिसे त्यानंतर गणेश सुधाकर सोनावणे, अर्जुन जाधव सर, भातगुणकी सर, आपल्याला विनंती आपण कौतुक करायचं अण्णांसोबतच. गणेश सुधाकर सोनावणे. यानंतर अनिश हेमंत सुपेकर या रंगभूमीला बालगंधर्व परिवार. यानंतर स्वतः आर्यन अरुण गायकवाड, या ठिकाणी हा पुरस्कार घेणार आहेत. आज त्याचा पेपर चालू आहे. अरुण गायकवाडांचं मोलाचं मार्गदर्शन आर्यनला लाभतं. कुठलाही विषय असू द्यात, अरुण गायकवाड शिताफीने त्यांना मार्गदर्शन करत असतात 12वीच्या विषयामध्ये. एवढं मार्गदर्शन अरुण गायकवाडांचं मुलांना असल्यामुळे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आणि मुळातच सगळा विषय अरुण भाऊंचा अभ्यास असल्यामुळे त्यांचे तिथे गुण उतरलेले आहेत. आणि अर्जुन सरांचा लाडका चिरंजीव अभिमन्यू अर्जुन जाधव. आणि विशेष म्हणजे अरुण गायकवाडांचे गुरु अर्जुन जाधव उभे आहेत आणि दोघंही प्रज्ञावंत आणि विचारवंत असल्यामुळे तेवढे घवघवीत यश आपण या ठिकाणी यशाची पावती पाहत आहोत. अर्जुन जाधवांना विनंती की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. काही वेळेला असं वाटतं की अरे बापरे 80-82-92% पडलेल्या मुलाचा सत्कार आपण करावं जिथे आपल्याला 38% हवीत होते, परंतु अशा या वातावरणामध्ये
कुठेतरी असं योग घेऊन दडपण येतं का की अरे 12वीत आपण 53 पुढे कधी गेलं नाही. पण अशा पद्धतीचा एक मान तो कलेंचा असतो. म्हणजे माझ्या बाबतीत मी बोललो. अभिषेक बाळासाहेब निकाळजे, अभिषेक बाळासाहेब निकाळजे आमचे परममित्र, हास्य सम्राट, विनोद सम्राट बाळासाहेब निकाळजे यांचे ते चिरंजीव आहेत. बाळासाहेब अहोरात्र पहाटे 5 वाजता उठून अभिषेकचा अभ्यास घेत होते आणि तो अभ्यास घेऊन त्यांनी सायन्स असेल, गणित असेल, उत्तम अभिनेता आहे अभिषेक. आणि त्याने आज आपण पाहिला अभिनयाचा अभिषेक या ठिकाणी करत असताना. यानंतर स्नेहल आबासो डमरे, स्नेहल आबासो डमरे अनुपस्थित नाही, अनुपस्थित नाही, पुढं नाही म्हणणारच. चला गणेश सुधाकर सोनवणे या, मी सुधाकर सोनवणे यांना विनंती करतो की आपण हा पुरस्कार घ्यायचा आहे. रसिक साहित्य मैत्र ग्रंथांच्या वतीनं देण्यात आलेला आहे. शिल्पा पाटील, प्रिया पाटील, अतिशय शिल्पांना असलेलं प्रिय असं प्रेम त्यांना जे लाभलंय आणि त्या प्रेमातूनच त्या दोघांनी ठरवलं की आपण माधवी मॅडमचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आपल्या त्या सेविका आहेत. मी मान्यवरांना विनंती करतो की आपल्या या 3 दिवसामध्ये सगळ्यांचं मोलाचं योगदान असतं. तशा या सेविका मावशी आहेत, त्यांचंही मोलाचं योगदान आहे. तर त्यांना आपण या ठिकाणी शुभेच्छा देणार आहोत. गुणवंत विद्यार्थी सन्मान शिल्पा पाटील यांना विनंती, आपण मावशींचा सन्मान करायचा आहे. या दिले. समृद्धी चतुर्वेदी, समृद्धी चतुर्वेदी मानाची साडी आहे, माहेरची साडी आहे आणि त्यांचं माहेरच आहे. अनेक वर्ष मावशी सहकार्य करत असतात आणि दरवर्षी आपल्या परिवाराच्या वतीनं सेविकांमधील एका मावशीचा आपण माहेरची साडी देऊन सन्मान करत असतो आणि साडीसोबत ब्लाउज पीस फ्री असतो. तर एक सन्मानाचं वेगळं स्वरूप आहे. शिल्पा पाटील, प्रेम पाटील कडेवर घेतलेल्या मुलीचं हा सन्मान ते करत आहेत. समृद्धीचा सन्मान या ठिकाणी अण्णांनी करावा. समृद्धी करुण चतुर्वेदी. जेव्हा करिअरची सुरुवात आम्ही केली तेव्हा आरती चतुर्वेदी, आरती आणि भारती त्यांच्या दोघांच्या गाडीचा मी सारथी. वयाच्या 15व्या वर्षी मी होतो आणि त्यांना लायसन नंतर मिळालं त्यांच्या ठिकाणी, पण मी दर्लिंगला. तर मी समृद्धीला विनंती करतो की आपण सन्मान घेतला. प्रेम पाटील आणि शिल्पा पाटील यांचा सन्मान आपण बालगंधर्व परिवाराच्या वतीने ठिकाणी करत आहोत. मी अभ्यंकर सरांना विनंती करतो हा सन्मान आपण करायचा आहे. नवघराच्या तयारीला आपण पुढे सुरुवात करायची आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करत असताना, त्यांना प्रोत्साहन देत असताना वेळोवेळी परिवाराला शुभेच्छा देणारे, आधारस्तंभ असणारे मी अण्णांना विनंती करतो. म्हणजे रात्रीच खेळ चाले पडद्यावरील अण्णा, तर आपल्या सर्वांचे लाडके जिव्हाळ्याचे माधवजी अभ्यंकरांना विनंती करतो आपण सर्वांचं शुभेच्छा द्यावेत, आशीर्वाद द्यावे. म्युझिक थांबवा. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि त्यांच्या पालकांचं पण अभिनंदन. मला माहिती आहे कलावंतांची काय गैरसोयी असतात, किती कटकटी असतात, त्याच्यामध्ये प्रवास आहे, घर आहे, अशा सगळ्यातनं आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देतात आणि त्यांची प्रगती होते बघून खूप आनंद होतो. माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आदरणीय माधवजी अभ्यंकर, आदरणीय अर्जुनजी जाधव सर,
आदरणीय काशीनाथ बजगुंडगी सर या सर्वांचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. आपल्याला विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचं आहे. तमाम पुणेकर रसिक प्रेक्षक गेले 3 दिवसापासून आपण उदंड प्रतिसादासह बालगंधर्व परिवार आयोजित बालगंधर्व रंगमंदिराच्या 54व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त हा सोहळा सादर करत आहोत. तुमच्या आणि आमच्यामध्ये अर्ध्या तासाचं हे प्रेमाचं अंतर, कार्यक्रमाचं मध्यांतर, महाराष्ट्राची लोकधारा, पुण्यातील सर्व दिग्गज लोककलावंत कार्यक्रम सादर करणार आहेत. निर्धारित भारतीय प्रमाण वेळ 1:01 धन्यवाद. भेटूयात.